बोली माझी अपॉर्च्युनिटी भेटली म्हणून. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. 4:30 वाजले. माझे डोळे बघा, झोप नाही झाली माझी, पण आम्हाला जायचं आहे आता. मला जायचं आहे म्हणून उठले. आता फटाफट आवरते मी. 5:30ला निघावं लागेल घरून, कारण 6ला तिथून निघायचं ऑफिसच्या तिथून. मला खूप जास्त झोप येते बेकार. चला पटकन आवरते आणि मग आवरल्यानंतर मग आपण भेटू. आले मी रेडी, तयार वगैरे झाली. स्किन केअर केली अगोदर, कारण स्किन केअर महत्त्वाची आहे. आणि चला आता 5:30 वाजलेत, निघते. 6पर्यंत जाईल मी तिथं आणि 6ला मग निघायचं. चलो बाय. आणि आम्हाला जिथं जायचं होतं तिथं एका पॉइंटला यायला सांगितलं होतं. तिथपर्यंत मी आले सकाळी 6ला 10 मिनिट कमी असताना. म्हणजे सर्व लेट करतात आणि मी वेळेच्या अगोदर जाऊन थांबते उशीर होऊ नये म्हणून. तर सर्वांनाच लेट झाला होता. ऑलमोस्ट 10 जण जाणार होते. 10ही जणांना लेट झाला होता. 6:15, 6:30, कोणाला 7 पण वाजले होते. आणि फायनली आम्ही 7ला निघालो. अंधार होता 7 वाजता पण मग आम्ही थोडंसं पुढं आल्यानंतर परत थोडा उजेड व्हायला चालू झाला. आणि मॉर्निंगचा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा व्ह्यू दिसतोय. आणि हे झाड फुलांची तर एवढी छान दिसत होती सकाळी सकाळी. आणि थोडं धुकं पण होता, तर त्यामुळे खूप भारी वाटत होतं. आणि असा आमचा प्रवास मस्त सुरू झाला. मी तर ठरवलं होतं की गाडीमध्ये बसल्याबरोबर मी झोपणार, कारण काल माझी अजिबातच झोप झालेली नव्हती. म्हणून मग मी मस्त झोपी गेले. बाकीच्या दोघी ज्या होत्या त्या गाणे ऐकत होत्या, फोन बघत होत्या. आबोली पण समोर बसलेली होती गप्पा मारत, आणि मी झोपी गेले होते. आता आम्ही थांबलोय नाश्त्यासाठी. अर्ध्यात आलोय. ये आबोली माझी फ्रेंड प्लस कलीग. सो आता थांबलोय नाश्त्यासाठी, चहा वगैरे घेतोय. प्रवास अर्धा झालाय, आणखी 3 तास बाकी आहे. आम्ही 4 आहेत लेडीज मध्ये आणि बाकी 3-4 जेंट्स आहेत. तर आमचा प्रवास खूप छान चालू आहे आता. यस. तर पहिला ब्रेक घेतला होता चहासाठी. तिथं मग चहा बिस्किट खाल्लं, कारण दुसरं काही ऑप्शन नव्हतं. आणि भूक पण लागलेली होती म्हणून मग मला पण खावंच लागलं. त्यानंतर मग थोड्या वेळाने सूर्योदय पण झाला, सूर्यदेवाचे दर्शन पण झाले. कारण असं तर घरी कोणी आपण सूर्योदय पाहण्यासाठी उठत नाही, पण आज आम्हाला या कारणामुळे पाहायला भेटला. आणि मग नंतर ऊन पडल्यानंतर तर परत मग तर नजारे एवढे सुंदर दिसत होते सर्व. मग थोड्या वेळाने परत एक ब्रेक घेतला नाश्ता करण्यासाठी, आणि तो ब्रेक घेतला होता केकच्या पुढे घेतला होता. तर तिथं मग काही जणांनी डोसा घेतला, काही जणांनी मिसळ घेतली. पण टेस्ट काही इथली एवढी चांगली नव्हती. ते तुम्हाला कळेलच पुढे माझा रिव्ह्यू काय काय त्याच्यामध्ये मला वाटलं की नव्हतं चांगलं. पण मग पोहे पण घेतले होते, तर ते थंडच होते म्हणून ते रिटर्न केले. आणि थोड्या वेळाने परत भजे पण घेतले. कोथिंबीर पण टाकली, कोथिंबीर पण टाकली. बटाट्याची भाजी तर दिसला कुठं उकडून दिली आहे. आणि ह्याला हिरव्या मिरचीची चांगली लागते, लाल. त्याला जाताना सांगून जावं लागतं, असं बनवत जा. त्याच्यात मला सांबर मसाला वाटतो डोसामध्ये. नाश्ता वगैरे करून परत सुरू झाला आमचा पुढचा प्रवास. आणि थोड्या वेळानेच लगेच आम्ही पोहोचलो लातूरला. तर फायनली आलो आम्ही लातूरला, ते 15 दिवसांसाठी. आता कशासाठी काय ते तर डिटेलमध्ये तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये कळेल, उद्याच्याच ब्लॉगमध्ये कळेल मे बी. तर त्यासाठी वेट करा, कारण आता हा जो ब्लॉग होता तो पूर्ण जर्नीचा ब्लॉग होता. त्याच्यामध्ये मी पूर्ण काही सांगू शकत नव्हते. आणि उद्या मकर संक्रांती पण आहे, तर त्याचा पण ब्लॉग येईलच. तर मग आम्हाला जिकडे काम होतं तिकडे आम्ही निघालो. इथले लोकेशन मला माहीत असल्यामुळे सरांना लोकेशन लावायची गरज पडली नाही. मीच त्यांना डायरेक्शन देत होते कसं कसं जायचंय, कुठून जायचंय. आणि त्यांनी लातूरच्या लोकांची तारीफ सुद्धा केली, तुम्ही ऐकू शकता व्हिडिओमध्ये. आप जाओ से पूछे कहाँ, बोले 5 महीने कभी यात्रा करते करते आना पड़ा था।
ये चौक पे सिग्नल नहीं चलता क्या कुछ पे? चलता है, अभी नहीं होगा, कभी बंद रहता है कभी चालू। देखते हैं इसमें हवा दोनों का ये नहीं उसमें उसने की कोशिश अच्छे लात वाले राइट में चलना है ना। हाँ बढ़िया लात से फंसेंगे यहाँ पर। तर आमचं जे काम होतं ते गव्हर्नमेंट वुमन्स पॉलिटेक्निकला आहे 15 दिवसांसाठी. तर तिकडेच आम्ही आलेलो आहोत. तर तिकडे मस्त एंट्री वगैरे केली आणि ज्या माझ्यासोबत तिघे आलेल्या आहेत आणखीन माझ्या कलिग, त्या इकडेच हॉस्टेलला राहणार आहेत आणि मी माझं घर असल्यामुळे मी घरी राहणार आहे. मग आम्ही तिकडे गेलो डायरेक्ट, त्यांचं जिकडं त्यांना फ्लॅट दिलेला होता तिकडे गेलो आणि तो फ्लॅट खरंच खूप जास्त सुंदर आहे. तुम्हाला जर त्याचा टूर पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. जर मी उद्या गेले तिकडे तर नक्की त्याचा टूर तुम्हाला देईल, कारण तो खरंच खूप सुंदर आहे. मला घरी राहण्यापेक्षा तिथंच राहावंसं वाटत होतं. आणि जेवण सुद्धा आम्ही तिकडेच केलं. जेवायला पण मस्त असं आमच्यासाठी मेन्यू होता. खूप छान, खूपच मजा आली. आम्ही आता इथे तर वुमन्स पॉलिटेक्निकला आलोय. इथं काम आहे, जे काही ऑफिसचं काम होतं ते. आणि आता मी इथं आज दिवसभर काम आहे 5-6 वाजेपर्यंत. त्यानंतर मग मी घरी जाईल. डायरेक्ट आता इकडे चालू आहे सध्या तरी. सामान येते आमचं दुसऱ्या गाडीमध्ये, म्हणून आता वेट करते दोघींचा. त्या घेऊन गेलेत वर, आम्ही दोघी थांबलो इथे. सो आता आम्ही आलोय इथं गेस्ट हाऊसला. आम्हाला थांबवलंय, म्हणजे आम्ही चौघी पण आहेत सध्या, पण मी घरी जाणार आहे नंतर. तर बॅग वगैरे आणल्यात, फ्रेश होतोय. फ्रेश झाल्यानंतर आमचं सेशन आहे आणि त्यानंतर मग आम्ही मग घरी जाणार आहे मी. तर चला फ्रेश वगैरे होऊन येते. तर मंडळी, झालं आजचं सेशन जे काय होतं ते सर्व खूप भारी झालं. आज फर्स्ट डे होता. 2 वीक्स इथं असणार आहे आणि PLचं पण काही अजून फिक्स नाही आहे, तर PLला पण असू शकतं. तर खूप मज्जा आली. तुला कसं वाटलं इकडे आबोली? खूप 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 छान वाटलं मला. फर्स्ट टाइम आपण असा एक्सपिरियन्स घेतला आणि खूप ग्रेटफुल वाटते की आम्हाला ही अपॉर्च्युनिटी भेटली म्हणून. खरंच मस्त वाटतंय. आता पप्पा येत आहेत मला घ्यायला. माझे सामान वगैरे इथं रूमवर आहे, ते घेऊन जायचं बॅग वगैरे, आणि घरी जाते फायनली. चलो घरी गेल्यानंतर तुम्हाला आता भेटतं मग. फायनली पोहोचले मी घरी. खूप जास्त थकले मी. माझी 2 दिवसापासून झोप झाली नव्हती. आज पण सकाळी उठले होते आणि आता खूप झोप येते. तर मी आता डायरेक्ट चेंज करणार आहे, झोपणार आहे. झोपेतून उठल्यावर मग तुम्हाला सांगते काय काय करायचं. तर मंडळी, आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ॲड्रेस आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर मी काहीच शूट केलं नाही. आले, माझे डोळे बघा कसे झाले. खूप थकले मी खूप. आता डायरेक्ट मी झोपणार आहे. जेवण पण करायची माझी इच्छा नाही आहे. तर डायरेक्ट झोपेल आणि तुम्हाला भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय बाय. काळजी घ्या.